नेक्स्ट टॉपिक इमेज फॉर्मेशन ड्यू टू स्पेरिकल मिरर. स्पेरिकल मिररमध्ये इमेज कशी फॉर्म होते याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. स्पेरिकल मिरर म्हणजे अगेन दोन टाईप, कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर. त्यामध्ये आपण सुरुवात करतो विथ कॉन्केव्ह मिरर. इमेज फॉर्मेशन ड्यू टू कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिररमध्ये इमेज कशी फॉर्म होते ते आपल्याला बघायचं आहे. आता यामध्ये याआधी सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे की कॉन्केव्ह मिररमध्ये आपल्याला नेहमी एक फिक्स टाईपची किंवा फिक्स पॅटर्नची इमेज कधीच मिळत नाही. आपल्याला डिफरंट टाईपचे इमेजेस मिळतात. हे कशावरती डिपेंडंट असतं की आपण ऑब्जेक्ट कुठे ठेवतो, ऑब्जेक्टची पोझिशन कुठे आहे. ऑब्जेक्ट म्हणजे काय, ज्या गोष्टीची इमेज मला फाइंड करायची त्याला आपण ऑब्जेक्ट बोलतो. ठीक आहे, ज्या गोष्टीची इमेज फाइंड करायची त्याला आपण बोलतो ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट आपण कुठे ठेवतोय, मिररच्या समोर आपण कोणत्या ठिकाणी ऑब्जेक्ट ठेवतो त्याच्या अकॉर्डिंग कशा टाईपची इमेज फॉर्म होणार आहे ते डिसाईड होतं. त्यामुळे यामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण हे इमेज फॉर्मेशन बघणार त्यामध्ये आपल्याला 6 केसेस कन्सिडर करायचे आहे. इमेज फॉर्मेशन बघण्यासाठी आपल्याला काय बेसिक्स लागणार आहे, आपल्याला ज्या स्पेरिकल मिरर किंवा कॉन्केव्ह मिरर किंवा कॉन्व्हेक्स मिरर्सशी रिलेटेड ज्या टर्म्स होत्या, पोल काय असतो, सेंटर ऑफ कर्वेचर काय असतो, फोकस काय असतं, त्या गोष्टीची प्रॉपर अंडरस्टँडिंग पाहिजे. आणि त्यानंतर रे डायग्राम काढण्यासाठी किंवा रे डायग्राम ड्रॉ करण्यासाठी जे 3 रूल आपण बघितले ते 3 रूल आपल्याला माहिती पाहिजे. इन केस तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी माहिती नसतील तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये जाऊन या एकदा गोष्टी समजून घ्या आणि त्यानंतरच हा व्हिडिओ सुरू करा. ठीक आहे, आता कॉन्केव्ह मिररमध्ये आपल्याला इमेज फॉर्मेशन बघायचे आहे. यामध्ये ज्यावेळेस आपण रे डायग्राम यूज करणार आहोत त्यावेळेस आपण ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्जेक्ट नेहमी असा दाखवणार. ऑब्जेक्ट आपण असा एका ॲरोने दाखवणार, दिस इज ऑब्जेक्ट. ठीक आहे, जनरली याला आपण बोलणार AB. अशा पद्धतीने ऑब्जेक्ट आपण दाखवणार आहोत, ऑब्जेक्ट AB. ठीक आहे, आता इमेज फॉर्मेशन ड्यू टू कॉन्केव्ह मिरर यामध्ये आपल्या 6 केसेस कशा कन्सिडर करायच्या आहे. या 6 केसेस असणार आहे डिपेंडिंग ऑन ऑब्जेक्ट पोझिशन कुठे आहे मिररच्या समोर त्याच्या अकॉर्डिंग या केसेस असणार आहे. त्यामुळे त्या केसेस कशा डिसाईड होतात ते सगळ्यात आधी आपण समजून घेऊ. हा एक मिरर आहे, विच इज दिस मिरर, दिस इज कॉन्केव्ह मिरर. कारण हा जो सरफेस आहे दिस इज कर्व्ड सरफेस ना, कर्व्ड सरफेसवरती रेज येणार आहे. कर्व्ड म्हणजे काय, आतमध्ये कर्व्ड आहे म्हणजे काय, कॉन्केव्ह म्हणजे काय, गुहेच्या आत जातोय आपण, आतमध्ये जातोय. सो दिस इज कॉन्केव्ह मिरर. हा रिफ्लेक्टिंग सरफेस असतो, ठीक आहे. आता यामध्ये ह्या केसेस कशा डिसाईड होणार आहे, आपण ऑब्जेक्ट कोणत्या पोझिशनला ठेवणार आहोत. सो फर्स्ट आपण काय करणार आहोत, फर्स्ट केसमध्ये आपण ऑब्जेक्ट ठेवणार आहोत बियॉन्ड सी. सगळ्यात आधी हा मिरर आहे, मिररचा जो सेंटर असतो त्याला आपण बोलतो पोल. मिररच्या सेंटरला आपण बोलतो पोल. सी सेंटर ऑफ कर्वेचर. मिरर ज्या स्पिअरचा पार्ट आहे, हा स्पिअर असणार आहे ना, तर ह्या स्पिअरचा जो सेंटर असणार आहे त्याला आपण बोलतो सेंटर ऑफ कर्वेचर. त्यानंतर एफ म्हणजे काय, एफ इज अ फोकस. जर पॅरलल इन्सिडेंट रे जर ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसला ही जी लाईन असते जी पोल आणि सेंटर ऑफ कर्वेचरमधून पास होते तिला आपण बोलतो प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या ज्या रेज, इन्सिडेंट रेज असतील तर त्या सगळ्या रेज एका पॉईंटमध्ये एकवटतात, त्या पॉईंटला बोलतात फोकस, दॅट इज एफ. या गोष्टी आठवत आहे. फोकल लेंथ म्हणजे FP हे डिस्टन्स. फोकल लेंथ, फोकस आणि पोल यामध्ये असणारे डिस्टन्स, यामध्ये सगळे डिस्टन्सेस आपण पोलच्या रेफरन्सने घेतो. त्यामुळे फोकल लेंथ, फोकल म्हणजे फोकस असणार आहे, लेंथ आहे, डिस्टन्स आहे, डिस्टन्स आपण पोलच्या अकॉर्डिंग घेतो त्यामुळे FP असणार आहे फोकल लेंथ. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे आता लागणार आहे. तर यामध्ये आपण ऑब्जेक्ट कसा ठेवणार, फर्स्ट आपण ऑब्जेक्ट ठेवणार, फर्स्ट केससाठी ऑब्जेक्ट ठेवणार आपण बियॉन्ड सी म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचरच्या पलीकडे. दिस इज फर्स्ट केस. ओके, बियॉन्ड सी, सेंटर ऑफ कर्वेचरच्या ह्या साईडला ऑब्जेक्ट ठेवणार आहोत. सेकंड केससाठी आपण ऑब्जेक्ट ठेवणार आहोत सेंटर ऑफ कर्वेचरवर म्हणजे या सी या पॉईंटवरती आपण ऑब्जेक्ट ठेवणार आहोत. ओके, थर्ड केसमध्ये आपण काय करणार, ऑब्जेक्ट ठेवणार सी आणि एफच्या मध्ये कुठे ते ठेवणार. आपण इथे काय करतो, आपल्या ज्या केसेस आपण 6 केसेस बोलतोय, मी ह्या 6 केसेस म्हणजे ऑब्जेक्ट कोणत्या पोझिशनला ठेवणार आहोत तर ते एकदा समजून घेतो आपण. असं सिक्वेन्सनी लक्षात घेतलं ना तर मग आपल्याला रे डायग्राम काढणं सुद्धा सोपं होणार आहे आणि आपली एखादी केस मिस नाही होणार. ठीक आहे, थर्ड केस सी आणि एफच्या मध्ये आपण जर ऑब्जेक्ट ठेवला तर. फोर्थ केस आपण ऑब्जेक्ट जर फोकसवरती ठेवला तर. सिम्पल आहे, समस्त केसेस कशा घेतोय. फिफ्थ केस काय असणार आहे बघा, ह्या लॉजिकने फिफ्थ केस असणार आहे ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट एफ आणि पीच्या मध्ये ठेवणार, दॅट विल बी फिफ्थ केस. सिक्स्थ केस काय असणार आहे, सिक्स्थ केस असणार आहे ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट ॲट इन्फायनाईट डिस्टन्स ठेवतोय मिररपासून. म्हणजे खूप इन्फायनाईट डिस्टन्सवरती जो ऑब्जेक्ट कुठेतरी इकडे कुठे असेल त्या केसमध्ये इमेज कशी फॉर्म होणार हे आपल्याला बघायचं आहे. 6 केसेस समजल्या. या 6 केसेस अशाच घ्या, अशा सिक्वेन्सने घ्या म्हणजे तुमची एक पण केस मिस होणार नाही. आणि ह्या सिक्वेन्सने जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला एक रिलेशन सुद्धा याच्यामध्ये समजणार आहे. ठीक आहे, समजलं. परत एकदा सांगते, आपल्याला केसेस घ्यायच्या आहे या 3 पॉईंटच्या अकॉर्डिंग. CFP कॉन्केव्ह मिरर असेल तर नेहमी या सिक्वेन्स लक्षात ठेवा, CFP. ठीक आहे, CFP. फर्स्ट केस काय असणार आहे बघा, हे 3 पॉईंट आहे. फर्स्ट केस काय असणार आहे, पोल म्हणजे इट इज अ सेंटर ऑफ मिरर, राईट. फर्स्ट केस काय असणार आहे, फर्स्ट केस ज्यावेळेस ऑब्जेक्ट सीच्या ह्या साईडला असणार आहे, दिस इज फर्स्ट केस. सेकंड केस ज्यावेळेस ऑब्जेक्ट सीला असणार आहे.
थर्ड केस ज्यावेळेस ऑब्जेक्ट इथे असणार आहे, फोर्थ ज्यावेळेस तो फोकसला असणार आहे, फिफ्थ ज्यावेळेस तो इथे असणार आहे. प्रत्येक रिजन प्रत्येक पॉईंट आपण कव्हर केलेला आहे. ॲट सी, ॲट एफ, बियॉन्ड सी, इन बिटवीन सी अँड एफ, इन बिटवीन एफ अँड पी. 5 केसेस. 6 केस पोल. आपण पोलवरती नाही घेणार. पोल काय, पोल इज अ सेंटर ऑफ मिरर ना, तिथे कुठे आपण ऑब्जेक्ट ठेवणार. सो दिस इज नॉट द केस. सो 6 केस काय असणार की ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट इन्फायनाईट डिस्टन्सवरती ठेवतो, म्हणजे इथे जर मिरर आहे आणि मिररपासून अगदी खूप दूर अंतरावरती इन्फायनाईट डिस्टन्सवरती ऑब्जेक्ट असेल, त्या केसमध्ये कशी इमेज फॉर्म होणार ते आपल्याला बघायचं आहे. ओके, आता आपण फर्स्ट केस बघूया. वेन ऑब्जेक्ट इज बियॉन्ड सी, बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर. आतापर्यंत हे जे आपण डिस्कस करत होतो ते जस्ट इमेज फॉर्मेशन संबंधासाठी काय काय गोष्टी रिक्वायर्ड आहे त्या गोष्टी आपण फक्त डिस्कस केलेल्या. अजून एक गोष्ट, यामध्ये आपल्याला इमेज ज्या फॉर्म होणार आहे त्यासाठी काही 2-3 टर्म्स लक्षात घ्या. मॅग्निफाईड. मॅग्निफाईड म्हणजे काय? मॅग्निफाईड म्हणजे काय? ओरिजिनल साईजपेक्षा मोठी. आपण बोलतो ना इमेज मॅग्निफाईड आहे म्हणजे इमेज मोठी आहे, ओरिजिनल साईजपेक्षा मोठी आहे. सो मॅग्निफाईड म्हणजे काय? ओरिजिनल साईजपेक्षा मोठी. त्यानंतर अजून एक वर्ड आहे डिमिनिश्ड. डिमिनिश्ड. डिमिनिश्ड म्हणजे काय? ओरिजिनल साईजपेक्षा लहान. काय? ओरिजिनल साईजपेक्षा लहान, दॅट इज डिमिनिश्ड. मॅग्निफाईड, हे का सांगते? कारण आपल्याला इमेज कशी फॉर्म होते ते डिस्क्राईब करण्यासाठी ह्या वर्डचा यूज होणार आहे. बऱ्यापैकी हे वर्ड्स तुम्हाला माहिती असेल, बट इन केस माहीत नसेल तर समजून घ्या. मॅग्निफाईड म्हणजे ओरिजिनल साईजपेक्षा मोठी, डिमिनिश्ड म्हणजे ओरिजिनल साईजपेक्षा लहान. त्यानंतर इरेक्ट. इरेक्ट आणि दुसरी असणार आहे इन्व्हर्टेड. इन्व्हर्टेड म्हणजे काय? उलटी. म्हणजे असा जो ऑब्जेक्ट असेल, या ऑब्जेक्टची जर मला अशी इमेज मिळाली तर याला मी काय बोलणार? इन्व्हर्टेड इमेज. याला काय बोलणार? इन्व्हर्टेड इमेज. आणि इरेक्ट म्हणजे काय? इरेक्ट म्हणजे इन्व्हर्टेडच्या ऑपोजिट, सरळ किंवा त्याला आपण बोलणार सुलटी. सुलटी और सरळ. इरेक्टला कधी अपराईट सुद्धा बोलतात, अपराईट इमेज. ओके. त्यानंतर एक वर्ड आहे रिअल. रिअल म्हणजे काय माहिती तुम्हाला? रिअल म्हणजे जे रियालिटीमध्ये असतं दॅट इज रिअल. आणि व्हर्च्युअल. व्हर्च्युअल म्हणजे काय? विच इज नॉट रिअल. विच इज नॉट रिअल. याला मराठीमध्ये आपण काय बोलणार? व्हर्च्युअलला विच इज नॉट रिअल म्हणजे जे रिअल नाही दॅट इज व्हर्च्युअल. ओके. आता याचा मराठी शब्द मला आठवत नाही, बट व्हॉट इज व्हर्च्युअल? व्हर्च्युअल म्हणजे काय? जे रिअल नाही दॅट इज व्हर्च्युअल. ह्या गोष्टी तुम्हाला इथे समजून घ्यायच्या. हे शब्द लक्षात घ्या, याचा अर्थ लक्षात घ्या. ओके. आता फर्स्ट केस, ऑब्जेक्ट बियॉन्ड सी. ऑब्जेक्ट सेंटर ऑफ कर्वच्या पलीकडे आहे. ठीक आहे. बियॉन्ड सी म्हणजे याच्या पलीकडे. एक कॉन्केव्ह मिरर काढलेला आहे. कॉन्केव्ह मिररचा जो सेंटर असतो, सेंटर ऑफ मिरर इज पोल. एनी मिरर, कॉन्केव्ह मिरर नाही, कोणत्याही मिररचा सेंटर ऑफ मिरर इज पोल. आता ह्या गोष्टी मी परत यासाठी डिस्कस करते, यासाठी मेन्शन करते जेणेकरून ह्या गोष्टी तुमच्या अगदी पक्क्या लक्षात राहतील. पोल म्हणजे काय? पोल नेहमी मिररचा सेंटर असतो. त्यानंतर एक सी असतो. सी सेंटर ऑफ कर्वेचर. या स्पिअरचा हा मिरर बनलेला आहे, त्याचा सेंटर. फोकस नेहमी सी आणि पीच्या मध्ये असतो. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही रे डायग्राम काढत स्केलचा यूज कराल त्यावेळेस हा पॉईंट पी इथे जर तुम्ही मिररवरती पॉईंट दाखवला ना, तर पी आणि सी हे डिस्टन्स जेवढं असेल ना, तर त्याच्या किंवा असं आपण बोलू शकतो पी पॉईंट इथे दाखवा, त्यानंतर काहीतरी डिस्टन्स घ्या, त्या डिस्टन्सवरती एफ पॉईंट मार्क करा, सेम डिस्टन्सवरती सी पॉईंट मार्क करा. बिकॉज एफ जो आहे, एफ हा सी आणि पीच्या मध्ये आला पाहिजे किंवा मिड पॉईंट आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. अशा पद्धतीने विथ स्केल डायग्राम करा, त्यावेळेस तुमची रे डायग्राम करेक्ट येणार आहे. ओके. ऑब्जेक्ट ए बी कन्सिडर केलेला आहे. ऑब्जेक्ट आपण नेहमी असा ॲरोने दाखवणार आहोत. ए बी ऑब्जेक्ट आपण ठेवला बियॉन्ड सी, सीच्या पलीकडे ठेवलेला आहे. आता ह्या केसमध्ये या ऑब्जेक्टची या मिररमध्ये कशी इमेज फॉर्ममध्ये ते आपल्याला बघायचं आहे. आपल्याला डिसाईड करायचं आहे पोझिशन ऑफ इमेज, नेचर ऑफ इमेज अँड साईज ऑफ इमेज. ओके. त्याच्या 6 केसेस आहे, त्या रेफरन्ससाठी इथे घेतलेला आहे. फर्स्ट केस आपण ही घेतलेली आहे, बियॉन्ड सी. इमेज कशी फॉर्म होणार आहे? आता इमेज कशी फॉर्म होणार यासाठी आपल्याला यूज करायचे आहे रूल्स. जे आपण रे डायग्राम ड्रॉ करण्यासाठी जे रूल्स बघितले ते रूल्स यूज करायचे आहे. कोणते कोणते रूल्स आहे ते रूल्ससुद्धा आपण इथे लिहूया. प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणारा जो रे असणार आहे ती रे नेहमी फोकसमधून पास होणार. ठीक आहे. प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणारी इन्सिडेंट रे जर असेल तर ती रे नेहमी फोकसमधून पास होणार. सेकंड रूल आपण बघितलेला, जर एखादा रे फोकसमधून पास होतोय तर तो रिफ्लेक्ट होऊन प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जाणार आहे. फोकसमधून पास होते, प्रिन्सिपल ॲक्सिसला रिफ्लेक्ट होऊन पॅरलल जाणार आहे. आणि थर्ड आपण बघितलेला, सी हा सेंटर ऑफ कर्वेचर असेल तर सेंटर ऑफ कर्वेचरमधून पास होणारा जो रे आहे इन्सिडेंट रे तो अगेन सेम पाथने मागे फिरणार आहे, म्हणजे त्याच पाथने तो रिफ्लेक्ट होणार आहे. कोणतेही रे डायग्राम ड्रॉ करण्यासाठी किंवा आपण आता इथे इमेजेस फाइंड करतो यासाठी आपल्याला कमीत कमी 2 रूल्सची गरज आहे. किती? 2 रूल. कमीत कमी
2 रूल आपल्याला ह्या 3 पैकी यूज करायचे आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. कमीत कमी 2 रूल. तर आपण काय करूया, हा ऑब्जेक्ट घेतलेला आहे, आपण हे पहिले 2 रूल इथे यूज करूया. पहिला रूल आपण काय करू, पहिला रूल काय सांगतो की इन्सिडेंट रे जर प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल तर ती फोकसमधून पास होते. मग आपण काय करूया, इन्सिडेंट रे या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल दाखवूया. सो ए बी हा ऑब्जेक्ट आहे, इथून एक इन्सिडेंट रे निघाली अशी, प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहे, इन्सिडेंट रे आहे, येते ती रे मिररकडे म्हणून त्याला आपण असा ॲरो दाखवणार. ठीक आहे. रूल काय सांगतो, हा इन्सिडेंट रे इथे ना रिफ्लेक्ट होऊन तो कुठून पास होणार आहे, रिफ्लेक्ट होऊन तो पास होणार आहे फोकसमधून, म्हणजे अरे असा पास होणार, रिफ्लेक्टेड म्हणून ॲरो असा असणार, इथून निघतोय तो बाहेर. सो दिस इज रिफ्लेक्टेड रे. समजलं रूल 1 कसा यूज केला. त्यानंतर आपण यूज करतो रूल 2. रूल 2 काय सांगतो, जर रे इन्सिडेंट रे फोकसमधून निघाला तर तो प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल माघारी फिरणार आहे. तर फोकसमधून रे निघाला, इथून रे जनरेट होतोय असं आपण दाखवूया, फोकसमधून रे पास होतोय, मिररवर आला, मिररवरती आला, इथून तो रिफ्लेक्ट होऊन कसा जाणार आहे, अकॉर्डिंग टू सेकंड रूल असा हा इन्सिडेंट रे आला, रिफ्लेक्ट होऊन तो या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जाणार आहे. सो रे असा मागे फिरणार आहे, रिफ्लेक्टेड रे असा. ठीक आहे, समजलं. आता आपल्याला इमेज फॉर्मेशन किंवा इमेज कुठे फॉर्म होते नीट समजून घ्या. यामध्ये इमेज कशी फॉर्म होणार किंवा इमेज कुठे फॉर्म होते हे कसं डिसाईड होतं. इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, दिस इज रिफ्लेक्टेड रे 1 अँड दिस इज रिफ्लेक्टेड रे 2. हा रे आणि हा रे रिफ्लेक्टेड रे. आपण ॲक्च्युली हे दुसऱ्या कलरनी करायला हवं होतं, नेक्स्ट डायग्राममध्ये आपण दुसरा कलर यूज करूया. सो हा रिफ्लेक्टेड रे आणि हा रिफ्लेक्टेड रे, हे 2 रे ज्या पॉईंटला मीट करतात, हे रे कुठे मीट करतात हे आपल्याला चेक करायचं आहे. हे रे कुठे मीट करतात तिथे मिळणार आहे आपल्याला इमेज. हे रे इथे मीट करतात ना, हा रे इथे आला, हा रे इथे आला, इथे मीट करताय. रेस कुठून फॉर्म झालेला आहे, पॉईंट ए पासून इथे आला, इथे आला, त्यामुळे हा पॉईंट काय दाखवणार, हा पॉईंट असणार आहे ए या पॉईंटचे इमेज, म्हणजे दिस विल बी आपण इमेज दाखवूया ए डॅशने. हा पॉईंट काय रिप्रेझेंट करणार आहे, ए डॅश. ए डॅश इथे आहे. आता पॉईंट बी कुठे असणार आहे किंवा हे बाकी हा जो ऑब्जेक्ट आहे याच्या बॉडीवर असणार प्रत्येक पॉईंट कुठे असणार आहे, बी हा प्रिन्सिपल ॲक्सिसवरती आहे, त्यामुळे बी पॉईंट इथे असणार आहे. हिअर विल बी बी, त्याची बीची इमेज आहे म्हणून आपण ते बी डॅशने दाखवू. त्याच पद्धतीने प्रत्येक पॉईंटचे इथे मध्ये जे पॉईंट असेल त्या प्रत्येक पॉईंटचे इथे कुठेतरी फॉल होणार आहे, त्यामुळे आपल्याला इमेज कशी मिळणार आहे, दिस विल बी द इमेज. अशी इमेज फॉर्म होणार आहे. इमेजचा ॲरो कसा असणार आहे, ॲरो असा होता, ए काय होता, आपण याला हेड बोलू शकतो, बरोबर. एला आपण हेड बोलू शकतो. ए पॉईंट इथे, एची इमेज इथे मिळते, ए डॅश इथे, म्हणजे काय, दिस विल बी हेड, म्हणजे ॲरो इथे असणार आहे, ए डॅश बी डॅश. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे इमेज मिळालेली आहे. इमेज आपण कशी फाईंड करतो, इमेज आपल्याला फाईंड करण्यासाठी काय बघायचं, रिफ्लेक्टेड रे कुठे मीट करतात तिथे आपल्याला इमेज मिळणार आहे. 2 रिफ्लेक्टेड रे कुठे मिळत आहे, हा रे आणि हा रे इथे मिळतोय, ह्या पॉईंटला असणार आहे एची इमेज, ह्या पॉईंटला असणार आहे बीची इमेज. त्यानंतर ए म्हणजे काय, हेड होता, ॲरो म्हणजे काय आपण याला हेड कन्सिडर करू शकतो, हेड आणि टेल असं बोलतं. ए इज हेड, बी इज टेल, हा हेड आहे त्यामुळे इथे हेड लिहिणार, टेल कुठे असणार आहे इथे प्रिन्सिपल ॲक्सिसवर. सो दिस इज बी डॅश. ही झाली इमेज फॉर्मेशन. आता यामध्ये ही जी इमेज जी फॉर्म झाली किंवा ए डॅश बी डॅश जे आपल्याला दिसते ते आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे विथ रिफरन्स टू 3 पॉईंट्स. फर्स्ट पोझिशन, पोझिशन कुठे, इमेज कुठे फॉर्म झाली बघा, इमेज फॉर्म झाली आहे बिटवीन सी अँड एफ. इमेज कुठे फॉर्म झालेलं आहे, बिटवीन सी अँड एफ, त्यामुळे आपण इथे लिहू शकतो पोझिशन, इमेज इज फॉर्म बिटवीन सी अँड एफ, म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर आणि फोकस याच्यामध्ये इमेज फॉर्म झालेलं आहे. दिस इज पोझिशन, त्याची जागा कुठे इमेजची. ठीक आहे. त्यानंतर नेचर, नेचर म्हणजे काय, नेचर म्हणजे बघा आता इमेज ऑब्जेक्ट असा होता, इमेज अशी मिळाली आपल्याला, सरळ होता ऑब्जेक्ट, त्याची इमेज आपल्याला कशी मिळाली, उलटी मिळाली. उलटी म्हणजे काय, उलटीला आपण काय लिहू शकतो, द इमेज इज, एक मिनिट, द इमेज इज इन्व्हर्टेड, बरोबर. इन्व्हर्टेड म्हणजे काय, उलटी, उलटी इमेज मिळते, सो इमेज इज इन्व्हर्टेड. त्यानंतर आता नेचर इन्व्हर्टेड झाला, यानंतर अजून एक गोष्ट आपल्याला नेचरमध्ये डिस्क्राईब करायची असते की इमेज रिअल आहे की इमेज इज रिअल ऑर व्हर्च्युअल. तर रिअल आणि व्हर्च्युअल इमेज आपण कशी डिसाईड करतो, ज्यावेळेस रिफ्लेक्टेड रे ॲक्च्युअलमध्ये मीट करतात, नीट समजून घ्या, ज्यावेळेस रिफ्लेक्टेड रे ॲक्च्युअलमध्ये मीट करतात त्यावेळेस इमेज रिअल फॉर्म होते, ज्यावेळेस रिफ्लेक्टेड रे ॲक्च्युअलमध्ये मीट करत नाही त्यावेळेस इमेज असते व्हर्च्युअल. व्हर्च्युअल इमेज आपण बघितलेला प्लेन मिररमध्ये, आठवतं, प्लेन मिररमध्ये इथून असे रेज निघालेले, त्यानंतर रे रिफ्लेक्ट होऊन असे आलेले, बट हे रे इथे कुठे मीट करत नव्हते,
पण आपण काय केलं, आपण असं कन्सिडर केलं हे बॅकवर्ड कुठेतरी ह्या पॉईंटमध्ये मीट करत आहे. त्यामुळे इथे आपल्याला ह्या ऑब्जेक्टची इमेज आपल्याला इथे मिळालेली, बट हे रेज ॲक्च्युअलमध्ये मीट करत नव्हतं. आपण इथे डॉटेड लाईनने दाखवलेलं बरोबर, हे रे ॲक्च्युअलमध्ये मीट करत नव्हतं. त्यामुळे आपण याला बोलायचं व्हर्च्युअल इमेज. ज्यावेळेस रे ॲक्च्युअलमध्ये मीट करते त्यावेळेस इमेज असणार आहे रिअल, ज्यावेळेस रे ॲक्च्युअलमध्ये मीट करत नाही त्यावेळेस इमेज असणार आहे व्हर्च्युअल. इथे हे रेस ॲक्च्युअलमध्ये मीट करताना हा रिफ्लेक्टेड रे हा रिफ्लेक्टेड ॲक्च्युअली मीट करत आहे, त्यामुळे इमेज कशी असणार आहे, इमेज विल बी रिअल. त्यामुळे इमेज इज इन्व्हर्टेड अँड रिअल. समजते? इन्व्हर्टेड रिअल याचा अर्थ काय? साईज जर तुम्ही बघितलं तर बघा, एवढी AB ही साईज होती, इमेजची साईज एवढी झालेली, म्हणजे इमेजची साईज काय झाली, लहान. आता हे मी स्केलचा यूज नाही केलेला, ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर स्केलचा यूज कराल त्यावेळेस ते अगदी क्लिअर असणार. इव्हन इथे सुद्धा तुम्हाला दिसतंय की ABची साईज मोठी आहे, A', साईज लहान आहे. ज्यावेळेस तुम्ही स्केल किंवा मेजरमेंटचा यूज कराल त्यावेळेस तुम्हाला हे अगदी क्लिअरली दिसणार आहे. ओके, तर इथे आपण लिहू शकतो साईज जे आहे साईज लहान आहे म्हणून आपण मिरर्सच्या टर्म्समध्ये आपण त्याला काय कोणती इमेज बोलू शकतो, त्याला आपण बोलू शकतो डिमिनिश्ड इमेज. ओरिजिनल साईजपेक्षा लहान म्हणजे इमेज आहे डिमिनिश्ड. तर हे झालं नेचर ऑफ इमेज. ठीक आहे, समजलं? सिम्पल आहे बघा. ठीक आहे, आपल्याला फक्त काय पाहिजे, काय माहिती पाहिजे, CFP काय असतं, त्यानंतर रूल्स काय असतात ते, आणि त्यानंतर रूल्स मिळाल्यानंतर आपल्याला हे रिफ्लेक्टेड रे कसे कनेक्ट करायचे आणि ही जी इमेज आपल्याला मिळेल ती कशी डिस्क्राईब करायची इन टर्म्स ऑफ नेचर, पोझिशन, नेचर अँड साईज. तर हे आहे फर्स्ट केससाठी आन्सर. फर्स्ट केसमध्ये अशा टाईपची इमेज मिळते, त्यामुळे आपण असं लिहू शकतो, वेन ऑब्जेक्ट इज केप्ट बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर देन वी गेट इमेज इन बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस. देन नेचर ऑफ इमेज विल बी इन्व्हर्टेड अँड रिअल, उलटी आणि रिअल काय, कारण जे ॲक्च्युअलमध्ये मीट करता, अँड इट विल बी स्मॉलर दॅन दी ओरिजिनल इमेज की इट विल बी स्मॉलर दॅन दी ओरिजिनल ऑब्जेक्ट, दॅट मीन्स इमेज विल बी डिमिनिश, साईज असणार आहे डिमिनिश. सो हे झाली फर्स्ट केस. ठीक आहे, नाव सेकंड केस. फर्स्ट केस झाली आपण बियॉन्ड सी, सेकंड केस ॲट सी वरती असेल तर कशी इमेज फॉर्म होणार आहे. फर्स्ट केस झाली बियॉन्ड सी, सेकंड केस ॲट सी सेंटर ऑफ कर्वेचरवरती जर ऑब्जेक्ट असेल मग त्या केसमध्ये इमेज कशी फॉर्म होणार आहे. अगेन यामध्ये आपण बघितलं की आपल्याला ज्यावेळेस रे डायग्राम ड्रॉ करायची असते किंवा इमेज फॉर्मेशन बघायचं असेल तर आपल्याला कमीत कमी 2 रूलची गरज असते. आपण हे पहिले 2 रूलच इथे सुद्धा यूज करणार आहोत. आता फर्स्ट रूल काय सांगतो, फर्स्ट रूलच्या अकॉर्डिंग इन्सिडेंट रे ज्यावेळेस प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असेल त्यावेळेस रिफ्लेक्टेड रे फोकसमधून पास होणार आहे. इन्सिडेंट रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल म्हणजे असं काही रे, दिस इज इन्सिडेंट रे, मिररवरती आला, इथून रिफ्लेक्ट झाल्यानंतर तो पास होणार आहे फोकसमधून, त्यामुळे रिफ्लेक्टेड रे असणार आहे असं काही. दिस इज रिफ्लेक्टेड रे, जाणारा रे आहे त्यामुळे ॲरो असं असणार आहे. ओके, त्यानंतर सेकंड काय आहे की जर सपोज इन्सिडेंट रे फोकसमधून पास होतं तो रिफ्लेक्ट होऊन प्रिन्सिपल ॲक्सेसला पॅरलल जाणार आहे. दिस इज सेकंड रूल आपण यूज करतोय. फोकसमधून रे ज्यावेळेस जातो त्यावेळेस हा रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल होऊन बाहेर पडणार आहे. दिस इज रिफ्लेक्टेड रे. दिस इज रिफ्लेक्टेड रे. ओके, झाल्या दोन केसेस आपण घेतल्या. रे डायग्रामची मिनिमम कंडिशन आपण अचीव केलेली आहे. 2 आपण केसेस कन्सिडर केले किंवा दोन्ही रूल आपण अप्लाय केलेले आहे. आता आपल्याला बघायचं आहे इमेज फॉर्मेशन कुठे होते, जिथे कुठे रिफ्लेक्टेड रे मीट करता किंवा रिफ्लेक्टेड रे जिथे कुठे इंटरसेक्ट करणार त्या रिजनमध्ये इमेज फॉर्मेशन होते. हा एक रिफ्लेक्टेड रे आहे, हा एक रिफ्लेक्टेड रे आहे, ते मीट करता इथे, म्हणजे इमेज फॉर्म होणार आहे इथे. ए पॉईंटपासून रे निघाला आहे त्यामुळे हा पॉईंट कोणता असणार आहे, करस्पॉन्डिंग पॉईंट असणार आहे A', याची इमेज आहे म्हणजे पॉईंट असणार आहे A'. बी पॉईंट कुठे बी पॉईंट इथे आहे, त्याची इमेज कुठे फॉर्म होणार आहे, त्याची इमेज फॉर्म होणार आहे ॲक्सिसवरतीच. बी पॉईंट कुठे असणार आहे, सी आपण इथे दाखवूया, इथे असणार आहे B'. आता जर इथे जर तुम्ही बघितलं आपल्याला इमेज कुठे मिळते, सी या पॉईंटवरतीच मिळतोय, म्हणजे एबीच्याच खाली आपल्याला इमेज मिळते A', B'. दिस इज पॉईंट A'. ए म्हणजे हेड होता, बी हा टेल होता, हेड होता म्हणजे इथे असणार आहे ॲरो. इमेज आपल्याला मिळाली इथे. ठीक आहे, बघा आता फर्स्ट केस जर तुम्हाला नीट समजली असेल तर बाकीच्या केसेस सॉल्व्ह करणं खूप जास्त सोपं आहे. फक्त रे डायग्राम ड्रॉ करायची आहे, पॉईंट कुठे इंटरसेक्ट होता त्याच्या अकॉर्डिंग फक्त आपल्याला ॲरो कसा येणार आहे ते फक्त आपल्याला प्रेडिक्ट करायचं आहे. आपल्याला ॲरो मिळाला असं. तर ही झाली इमेज कोणती झाली A', B', वेन ऑब्जेक्ट इज ॲट सेंटर ऑफ कर्वेचर पॉईंट C. आता आपल्याला हे डिस्क्राईब करायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला काय काय लिहायचं, पोझिशन, वेअर इज इमेज फॉर्म, इमेज कुठे फॉर्म झालेली, इमेज फॉर्म झालेली अगेन एक्झॅक्टली AB जिथे आपण ऑब्जेक्ट ठेवलं होतं त्याच्या खालीच इमेज फॉर्म झालेली आहे. ऑब्जेक्ट आपण ठेवलं होतं सेंटर ऑफ कर्वेचरवरती, त्यामुळे इमेज कुठे फॉर्म होणार, इमेज विल बी फॉर्म ॲट C, दॅट इज सेंटर ऑफ कर्वेचर, ॲट सेंटर ऑफ कर्वेचर.
दॅट इज सी. समजते किती सिंपल आहे बघा. इमेज इथेच फॉर्म झालेली आहे. नेचर कसं असणार आहे, ऑब्जेक्ट असा होता, इमेज अशी मिळाली आहे. ठीक आहे, इमेज उलटी मिळालेली. उलटी मिळाली म्हणजे आपण इथे लिहू शकतो दिस इज इन्व्हर्टेड. ठीक आहे, दिस इज इन्व्हर्टेड इमेज. रिअल आहे की व्हर्च्युअल आहे, रेस ॲक्च्युअलमध्ये मीट करताय, राईट, रेस ॲक्च्युअलमध्ये मीट करताय, त्यामुळे ही इमेज असणार आहे रिअल. ठीक आहे, रे ज्यावेळेस ॲक्च्युअल मीट करतात इमेज असते रिअल. रेस ज्यावेळेस ॲक्च्युअल मीट करत नाही, आपल्याला असं फील होतं की हे मीट करत आहे, त्या केसमध्ये इमेज फॉर्ममध्ये व्हर्च्युअल. इथे ॲक्च्युअल मीट करतात, त्यामुळे इमेज असणार आहे रिअल. एक गोष्ट लक्षात घ्या की इमेजेसमध्ये ज्यावेळेस आपण इमेज फॉर्मेशन बघणार आहोत त्यावेळेस नेहमी रिअल आणि इन्व्हर्टेड या दोन्ही गोष्टी सोबतच असतात. दिस इज अ ट्रिक. ओके, आणि व्हर्च्युअल आणि इरेक्ट या दोन्ही गोष्टी सोबत असतात. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला रिअल इमेज मिळेल ना, त्यावेळेस ती इमेज नेहमी इन्व्हर्टेडच असणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला व्हर्च्युअल इमेज मिळेल त्यावेळेस ती इमेज नेहमी इरेक्टच असणार. किंवा आपण असं बोलू शकतो, ज्यावेळेस तुम्हाला इन्व्हर्टेड इमेज मिळेल त्यावेळेस कन्सिडर करायचं की ही इमेज रिअलच असणार आहे. ज्यावेळेस तुम्हाला इमेज इरेक्ट मिळणार त्यावेळेस कन्सिडर करायचं की इमेज व्हर्च्युअल असणार आहे. या दोन्ही गोष्टी पेअरमध्ये चालतात. म्हणजे एखादी इमेज इन्व्हर्टेड आहे तर ऑटोमॅटिकली आपल्याला समजून घेतलं पाहिजे की इन्व्हर्टेड आहे, ओके, म्हणजे ही इमेज रिअल असणार आहे. इमेज जर इरेक्ट असेल, सरळ असेल, तर लगेच समजून घेतलं पाहिजे की इमेज व्हर्च्युअल असणार आहे. ठीक आहे, ह्या ट्रिक्स आहे, ह्या ट्रिक्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ओके, इन्व्हर्टेड आणि रिअल मिळाली. आता साईज बघा, साईज केवढी असणार आहे. साईज तुम्ही बघितली, साईज अप्रॉक्सिमेटली इथे सारखी दिसते मला. अप्रॉक्सिमेटली का बोलली मी, कारण इथे मी स्केलचा यूज केलेला नाही. जेव्हा तुम्ही स्केलचा यूज कराल त्यावेळेस ह्या ज्या दोन्ही साईजेस आहे, दोन्ही साईजेस तुम्हाला सारख्याच मिळते. त्यामुळे इथे आपण असं लिहू शकतो, साईज सेम ॲज ऑब्जेक्ट. ठीक आहे, समजलं. तर ही सुद्धा केस आपली कव्हर झालेली आहे. तर यासाठी आपण लिहू शकतो, वेन ऑब्जेक्ट इज अ सेंटर ऑफ कर्वेचर दॅट इज सी, देन त्या केसमध्ये काय होतं, इमेज इज फॉर्म्ड अगेन ॲट सेंटर ऑफ कर्वेचर पॉईंट सी. तिथेच इमेज फॉर्म होणार आहे. देन इमेज इज इन्व्हर्टेड, उलटी आहे, रे ॲक्च्युअलमध्ये मीट करतात, देअरफॉर इट्स अ रिअल अँड इन्व्हर्टेड. रिअल इन्व्हर्टेड नेहमी सोबत जातात. ठीक आहे, अँड देन ऑब्जेक्टची साईज, व्हॉट अबाउट साईज, इमेज इज ऑफ सेम साईज ॲज दॉट ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची जेवढी साईज असते तीच साईज इमेजची असणार आहे. ओके, नाव थर्ड केस काय, आपण बियॉन्ड सी झालं, ॲट सी झालं, आता इन बिटवीन सी अँड एफ. थर्ड केस, वेन ऑब्जेक्ट इज इन बिटवीन सी अँड एफ. सी आणि एफच्या मध्ये कुठे ऑब्जेक्ट असेल त्या केसमध्ये इमेज कशी फॉर्म होणार आहे. आपण ऑब्जेक्ट कन्सिडर केला ए बी, तो ठेवला आपण सी आणि एफच्या मध्ये. आपल्याला कोणत्याही तीनपैकी कोणतेही दोन रूल इथे यूज करायचे. आपण अगेन इथे हे पहिले दोन रूलच यूज करणार आहोत. पहिले दोन रूलच्या अकॉर्डिंग लेट्स से इथून एक इन्सिडेंट रे आहे, इन्सिडेंट रे इथे निघते. इन्सिडेंट रे विच इज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस आफ्टर रिफ्लेक्शन विल पास थ्रू फोकस. रिफ्लेक्शन नंतर ते कुठून पास होणार आहे, फोकसमधून पास होणार आहे. त्यामुळे आपण एक इन्सिडेंट रे इथे दाखवलेली आहे. दिस इज इन्सिडेंट रे. रिफ्लेक्शन होऊन ते असे फोकसमधून असे पास होणार आहे. दिस इज रिफ्लेक्टेड रे, बाहेर जाते. सेकंड रूल, ज्यावेळेस इन्सिडेंट रे फोकसमधून पास होते त्यावेळेस ती रिफ्लेक्ट होऊन पॅरलल जाणार आहे. इन्सिडेंट रे फोकसमधून पास होते म्हणजे रे असे असणार आहे. दिस इज इन्सिडेंट रे. रिफ्लेक्ट होऊन पॅरलल पास होणार आहे. रिफ्लेक्ट होऊन पास होणार आहे म्हणजे रिफ्लेक्टेड रे कसे असणार आहे. ठीक आहे, रिफ्लेक्टेड रे ड्रॉ केलं. नेक्स्ट पॉईंट काय असतो की नेक्स्ट आपल्याला काय करायचं असतं, हे रिफ्लेक्टेड रे कुठे मीट होतं तिथे इमेज फॉर्म होणार असते. हा रिफ्लेक्टेड रे आहे, हा रिफ्लेक्टेड रे आहे, ते इथे मीट होत आहे. ए पॉईंटपासून रे निघत आहे, त्यामुळे हा पॉईंट कोणता असणार आहे, एची इमेज आपण ए डॅशने दाखवूया. बी पॉईंट प्रिन्सिपल ॲक्सिसवरती आहे. बीची इमेज बी डॅश कुठे मिळणार आहे, बी डॅश आपल्याला मिळेल प्रिन्सिपल ॲक्सिसवरती. त्यामुळे बी डॅश असणार आहे इथे. आणि ए आणि बीच्या इन बिटून हे जे पॉईंट्स असेल त्याची करस्पॉन्डिंग इमेज इथे सगळीकडे आपल्याला एक पॉईंट मिळणार आहे. त्यामुळे आपण हा पूर्ण ए बी अशा एक ॲरो ड्रॉ करू शकतो. ए काय, ए इज हेड, ए हेड आहे त्यामुळे ॲरो इथे असणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला इमेज अशी मिळालेली आहे. आता आपल्याला इमेज डिस्क्राईब करायची आहे. आता हे सगळ्या गोष्टी तुम्ही पहिले दोन एक्झाम्पल तुम्ही बघितलेले आहे. त्यामुळे शिकवता तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघता तुम्ही सुद्धा पेन पेपर घ्या आणि स्वतः ड्रॉ करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला अगदी सेम अशाच पद्धतीने इमेज मिळणार आहे. आता आपल्याला ही जी इमेज फॉर्म झालेली आहे ए डॅश बी डॅश, याला आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे. फर्स्ट आपण काय डिस्क्राईब करतो, पोझिशन. कुठे इमेज फॉर्म झालेली, इमेज कुठे फॉर्म झाली बघा. इथे जर तुम्ही बघितलं इमेज सीच्या पलीकडे फॉर्म झालेली आहे. इमेज इज फॉर्म बियॉन्ड सी. त्यामुळे इमेजची पोझिशन आपण लिहू शकतो, पोझिशन ऑफ इमेज बियॉन्ड सी किंवा बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर. ठीक आहे. सेकंड, नेचर म्हणजे काय, रिअल आहे का इन्व्हर्टेड आहे.
ऑब्जेक्ट असा होता, इमेज अशी फॉर्म झालेली आहे, उलटी इमेज फॉर्म झाली. उलटी म्हणजे काय, इट इज इन्व्हर्टेड. आपण बघितलं इन्व्हर्टेड असेल तर इमेज बाय डिफॉल्ट काय असते, रिअल असते. त्यामुळे इथे मी रिअल ऑलरेडी लिहिते, अगोदरच लिहिते. पण आपण व्हेरीफाय करूया की इमेज रिअल आहे का. रिअल इमेज केव्हा फॉर्म होतं, वेन रिफ्लेक्टेड रेज ॲक्च्युअली मीट, इन दॅट केस रिअल इमेज इज फॉर्म. रिफ्लेक्टेड रे ॲक्च्युअली मीट करताय ना, ॲक्च्युअली मीट करता म्हणजे इमेज कशी असणार आहे, रिअल. त्यानंतर साईज. साईज इथे तुम्ही बघितला एवढं ऑब्जेक्ट होता, एवढा ऑब्जेक्ट होता, इमेज एवढी झालेली आहे. इमेजची साईज ऑब्जेक्टपेक्षा मोठी आहे. इमेजची साईज ओरिजिनल ऑब्जेक्टपेक्षा मोठी आहे म्हणजेच काय, आपण त्याला बोलू शकतो साईज इज मॅग्निफाईड. इट इज मॅग्निफाईड. ठीक आहे, बस एवढ्याच गोष्टी आपल्याला डिस्क्राईब करायच्या होत्या. त्यामुळे आपण यासाठी लिहू शकतो, वेन ऑब्जेक्ट इज केप्ट इन बिटवीन सेंटर ऑफ कर्वेचर अँड फोकस, देन इमेज इज ऑब्टेन बियॉन्ड सी. इमेज इज ऑब्टेन बियॉन्ड सेंटर ऑफ कर्वेचर. त्यानंतर नेचरसाठी आपण काय लिहू शकतो, द इमेज इज इन्व्हर्टेड अँड रिअल. इमेज इज इन्व्हर्टेड अँड रिअल अँड इट इज मॅग्निफाईड. साईज त्याची मोठी होते. ठीक आहे, आता यामध्ये जर तुम्ही केअरफुली गोष्टी बघत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल. आपण काय करतोय, आपण ऑब्जेक्ट असा इकडे पुढे पुढे पास करतोय. पहिल्या केसमध्ये सीच्या पलीकडे होता, मग सी वरती आला, मग सी आणि एफच्या मध्ये आला. आपण ऑब्जेक्ट असा पास करतोय. इमेज जी आहे ना, इमेज बघा, इमेज अशी मागे मागे जाते, राईट. पहिल्या केसमध्ये इमेज कशी फॉर्म झाली, सेकंडमध्ये बघा, थर्ड मध्ये बघा, इमेज अशी इकडे इकडे मूव्ह होते. पहिल्या केसमध्ये छोटी इमेज होती, दुसऱ्या केसमध्ये ऑब्जेक्टची एवढी होती, आता इमेज मोठी झाली म्हणजे इमेज लेफ्टला सुद्धा शिफ्ट होती, इमेजची साईज सुद्धा वाढते. ठीक आहे, जस्ट अ पॅटर्न की कसा पॅटर्न होते, कशी इमेज फॉर्म होते. समजलं. आता नेक्स्ट केस फोर्थ, ज्यावेळेस ऑब्जेक्ट जो आहे तो फोकसवरती असेल. आता ही केस तुम्ही सुद्धा करून बघा. नेक्स्ट केस वेन ऑब्जेक्ट इज ॲट फोकस. नेक्स्ट केस फोर्थ केस वेन ऑब्जेक्ट इज ॲट फोकस. ज्यावेळेस ऑब्जेक्ट फोकसवरती असेल त्या केसमध्ये इमेज कशी फॉर्म होणार आहे. आपण काय करतोय, आपण हळूहळू ऑब्जेक्ट एक पोझिशन पुढे पुढे सरकवतोय आणि आपण आता बघतोय की पॅटर्न कसं मिळतं, इमेजचं पॅटर्न कसं मिळतं. ऑब्जेक्ट आपण फोकसवरती ठेवलेला आहे, एबी जो ऑब्जेक्ट. यासाठी आपल्याला रूल यूज करायचे. अगेन 3 पैकी कोणते 2 रूल यूज करायचे. फर्स्ट रूल आपण यूज करूया. फर्स्ट रूल काय सांगतो की इन्सिडेंट रे ज्यावेळेस प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणार आहे, इन्सिडेंट रे ज्यावेळेस प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणार आहे त्यावेळेस तो रिफ्लेक्ट होऊन कशामधून पास होतो, फोकसमधून पास होतोय. फोकसमधून पास होत आहे त्यामुळे रिफ्लेक्टेड रे असणार आहे अशी. दिस इज रिफ्लेक्टेड रे. सेकंड रूल, ज्यावेळेस इन्सिडेंट रे फोकसमधून पास होतो तो पॅरलल म्हणून बाहेर निघणार किंवा पॅरलल म्हणून रिफ्लेक्ट होणार आहे. आता ऑब्जेक्ट जर आपण फोकसवर ठेवलेला आहे, आपण इथून ही केस आपण इथे कशी यूज करू शकतो, बरोबर. ही केस आपण इथे यूज करू शकत नाही, बिकॉज आपल्याला काय पाहिजे की आपल्याला इन्सिडेंट रे फोकसमधून पास झाला पाहिजे. आपण इथे ऑब्जेक्टच फोकसवरती ठेवलेला आहे त्यामुळे सेकंड रूल आपल्याला यूज करायचं नाही. आता आपण यूज करणार थर्ड रूल. आता कामी आला आपला थर्ड रूल. थर्ड रूल काय सांगतो की ज्यावेळेस इन्सिडेंट रे सेंटर ऑफ कर्वेचरमधून पास होणार आहे, सेंटर ऑफ कर्वेचरमधून पास होईल त्यावेळेस तो रिफ्लेक्ट होऊन सेम पाथनी पुढे मागे जाणार आहे, सेम पाथनी मागे फिरणार आहे. ओके, रिफ्लेक्ट बॅक होणार आहे. त्यामुळे थर्ड रूलच्या अकॉर्डिंग इन्सिडेंट रे आपल्याला आता पास करायची आहे इथून, कुठून, सेंटर ऑफ कर्वेचरमधनं. त्यामुळे रे कशी असणार आहे, अशी रे असेल. ठीक आहे, इन्सिडेंट रे याच्या अकॉर्डिंग ह्याच पाथनी मागे फिरणार आहे. म्हणजे हा इन्सिडेंट रे अशीच रे मागे जर मी एक्सटेंड केली, सो दिस विल बी रिफ्लेक्टेड रे. हा असणार आहे रिफ्लेक्टेड रे. ओके, हा इन्सिडेंट रे आहे. इन्सिडेंट रे आपण दिस इज इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे अगेन त्याच पाथनी असा मागे जाणार आहे. ठीक आहे, रेस आपण ड्रॉ केले, 2 रूल यूज केले. नेक्स्ट स्टेप काय असते की आपल्याला बघायचं की हे रेस कुठे मीट करतात. इथे जर तुम्ही बघितलं ह्याच्या 2 लाईन आहे, ह्या 2 लाईन तुम्हाला पॅरलल मिळतील. ह्या 2 लाईन कशा मिळतील, पॅरलल मिळतील. आपल्याला पॅरलल लाईनची प्रॉपर्टी माहिती की आपण बोलतो पॅरलल लाईन कधीच इंटरसेक्ट करत नाही. आपण इथे असं कन्सिडर करू शकतो पॅरलल लाईन एकमेकांना मिळतात इन्फिनिटीला. कुठे मिळतात, ॲट इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे काय, इन्फिनिटी म्हणजे जे आपण काउंट करू शकत नाही त्याला आपण बोलतो इन्फिनिटी. तर इन्फायनाईट डिस्टन्सवरती ह्या पॅरलल लाईन मिळणार आहे. आता इन्फायनाईट डिस्टन्स म्हणजे काय ते आपल्याला माहिती नाही, बट आपण असं कन्सिडर करतो की पॅरलल आहे त्यामुळे ह्या आपल्याला दिसेल जेवढ्या डिस्टन्सवरती तर एकमेकांना कधीच इंटरसेक्ट करणार नाही. तर एकमेकांना इंटरसेक्ट कुठे करते, इन्फायनाईट डिस्टन्सवरती एकमेकांना इंटरसेक्ट करतील. त्यामुळे याची इमेज कुठे फॉर्म होणार आहे, ॲट इन्फिनिटी. इन्फिनिटी कुठेतरी इमेज याची फॉर्म होणार, म्हणजे इथे कुठेतरी लांब डिस्टन्सवरती त्याची इमेज फॉर्म होणार आहे. त्यामुळे यासाठी आपण पोझिशन काय लिहू शकतो, इमेजची पोझिशन आपण काय मेन्शन करू शकतो, इमेज इज फॉर्म ॲट इन्फिनिटी. इमेज इज फॉर्म ॲट इन्फिनिटी ऑर ॲट इन्फायनाईट डिस्टन्स. ओके, नेक्स्ट नेचर कसं असणार आहे, रिअल असणार आहे, इन्व्हर्टेड असणार आहे किंवा व्हर्च्युअल असणार आहे आणि इरेक्ट असणार आहे, ते आपल्याला इथे डिसाईड करायचं आहे.
आता ह्या ज्या रेज आहे ह्या रेज ॲक्च्युअल मीट होत आहे असं आपण बोलतोय, रेज ॲक्च्युअली इन्फिनिटीला मीट होत आहे असं बोलतोय, रेज ॲक्च्युअल मीट होत आहे. ॲक्च्युअल मीट होत आहे म्हणजे काय, इमेज कशी असणार आहे, रिअल इमेज असणार आहे, नेचर असणार आहे रिअल. ओके, आता रिअल इमेज आहे मग ही इन्व्हर्टेड असणार आहे का इरेक्ट असणार आहे. आता इमेज तर आपल्याला इथे दिसत नाही की इन्फिनिटीला कुठे कशी फॉर्म होते हे आपल्याला समजत नाही, तर आपण हे इथे यूज करू शकतो. इमेज रिअल होते, रिअल इमेज फॉर्म होते, त्यामुळे इमेज असणार आहे इन्व्हर्टेड असं आपण इथे लिहू शकतो. बिकॉज रिअल आणि इन्व्हर्टेड नेहमी एकत्र असतात. इमेज रिअल असेल तर इन्व्हर्टेड असणारच आहे, त्यामुळे रिअल इमेज फॉर्ममध्ये इथे आपण लिहिणार इन्व्हर्टेड इमेज आपल्याला मिळालेली आहे. ओके, त्यानंतर साईज बघा इन्फिनिटीला जाऊन ते मिळत आहे. ठीक आहे, इन्फिनिटीला जाऊन मिळतं म्हणजे साईज किती असणार, इन्फायनाईट डिस्टन्स होते ते मिळत आहे म्हणजे साईज ओरिजिनल ऑब्जेक्टपेक्षा खूप जास्त मोठी असणार आहे. ओरिजिनल ऑब्जेक्टपेक्षा खूप जास्त मोठी असणार आहे, त्यामुळे आपण इथे लिहू शकतो ओरिजिनल साईजपेक्षा जास्त म्हणजे मॅग्निफाईड इमेज. सो द इमेज इज मॅग्निफाईड. ठीक आहे, समजला. डिफरंट केस होती, फोकसवरती पॉईंट होता, त्यामुळे आपण रूल नंबर 1 रूल नंबर 3 यूज केलेला आहे. आपल्याला ह्या पॅरलल लाईन्स मिळत आहे, पॅरलल लाईन्स आहे त्यामुळे आपण असं कन्सिडर करतोय पॅरलल लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही, आपल्या डोळ्यासमोर तर कधी इंटरसेक्ट करत नाही. आपण असं कन्सिडर करतो की पॅरलल लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करतात ॲट इन्फिनिटीला ते इंटरसेक्ट करतील, त्यामुळे इमेज कुठे मिळणार आहे ॲट इन्फिनिटी. ठीक आहे, इन्फिनिटीला इमेज मिळते. नेचर कसं असणार, ह्या लाईन्स रिअलमध्ये इंटरसेक्ट करतात, ॲक्च्युअली इंटरसेक्ट करतात, ॲक्च्युअली मीट होतात, त्यामुळे इमेज असणार रिअल आहे, त्यामुळे आपण इथे लिहिलं आहे इमेज इज इन्व्हर्टेड. साईज इन्फिनिटीला जाऊन मिळतं म्हणजे साईज खूप जास्त मोठी असणार आहे, त्यामुळे आपण इथे लिहिलेलं आहे साईज इज मॅग्निफाईड. ठीक आहे, क्लिअर. आता नेक्स्ट केस, ऑब्जेक्ट इज इन बिटवीन एफ अँड पी. फोकस आणि पोलच्या मध्ये ज्यावेळेस ऑब्जेक्ट असेल त्यावेळेस इमेज कशी फॉर्म होणार. बघा किती इंटरेस्टिंग आहे, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये हे रे डायग्राम ड्रॉ करताना किंवा इमेज कुठे मिळणार कशी मिळणार आहे ते फाईंड करताना खरोखर मजा येते. सो ऑब्जेक्ट आपण ठेवला आहे इथे एफ आणि पीच्या मध्ये. आपल्याला रे डायग्राम यूज करायचे, कोणते 2 रूल यूज करायचे, तर आपण यूज करूया फर्स्ट रूल काय सांगतो, ज्यावेळेस इन्सिडंट रे प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणार आहे त्यावेळेस रिफ्लेक्टेड रे नेहमी पास करणार आहे फोकसमधून, रिफ्लेक्टेड रे पास करणार आहे फोकसमधून, त्यामुळे रिफ्लेक्टेड रे असं असणार आहे. इन्सिडंट रे रिफ्लेक्टेड रूल 1. सेकंड रूलच्या ऐवजी आपण काय करूया, आपण यूज करूया थर्ड रूल ह्या केसमध्ये सुद्धा. थर्ड रूल काय सांगतो, सेंटर ऑफ कर्वेचरमधून जर इन्सिडंट रेचं सेंटर ऑफ कर्वेचरमधून पास होतं तर रिफ्लेक्टेड रे सेम पाथच्या अलॉंग मूव्ह होणार आहे, त्यामुळे आपण रे असा दाखवू शकतो. इन्सिडंट रे असा असेल तर रिफ्लेक्टेड रे ह्याच लाईनवरती असा पास होणार आहे. ओके, नेक्स्ट स्टेप काय असते, हे जे 2 रिफ्लेक्टेड रेज आहे कुठे मीट करतात ते आपल्याला चेक करायचं आहे. इथे जर तुम्ही बघितलं ह्या ज्या रेज आहे ना हे अशा लांब चालल्या बघा, डिस्टन्स कमी होतं वाढत चाललं. सो ह्या ज्या रेज आहे ह्या रेज लांब चाललेल्या आहे, याला बोलतात डायव्हर्ज. रेज काय होत आहे, डायव्हर्ज होत आहे, रे दूर जात आहे. पॅरललमध्ये आपण बघितलं की पॅरललमध्ये काय होतं की आपण असं कन्सिडर केलं की पॅरललने कुठेतरी पुढे जाऊन एकमेकांना मिळणार आहे, एकमेकांना मीट करणार आहे, इन्फिनिटीला मीट करणार आहे. बट आता ह्या ज्या रेज आहे हे जे रिफ्लेक्टेड रेज आहे हे डायव्हर्ज होत आहे, एकमेकांपासून असे दूर चालले आहे, त्यामुळे हे कुठे जाऊन पुढे मीट होणार नाही. दिस रेज विल नॉट मीट ॲक्च्युअली, हे रेज ॲक्च्युअलमध्ये इथे पुढे कुठे जाऊन मीट होणार नाही. ही गोष्ट ह्या 2 गोष्टी समजून घ्या, पॅरलल लाईन आणि ह्या ज्या डायव्हर्जंट लाईन्स आहे त्याच्यामध्ये. पॅरलल लाईनसाठी आपण कन्सिडर करतो पॅरलल लाईन पुढे कुठेतरी जाऊन इन्फिनिटीला मीट होणार आहे. ह्या रेज ज्या हे रेज लांब चालले एकमेकांपासून, हे पुढे जरी गेलं तरी ते अजून त्याच्यामध्ये असणार डिस्टन्स वाढत जाणार आहे, ह्या रेज कुठेच मीट होणार नाही आहे. ठीक आहे, आता इमेज कशी फॉर्म होणार आहे, जर रेजच मीट होत नाही तर इमेज कशी फॉर्म होणार आहे. तर आपण जसं फर्स्ट केस प्लेन मिररमध्ये बघितलं आहे, प्लेन मिररमध्ये सुद्धा आपल्याला ह्याच टाईपमध्ये रेज मिळालेली रिफ्लेक्टेड रेज, मग त्या केसमध्ये आपण काय केलं होतं, हे रिफ्लेक्टेड रेज बॅक साईडला आपण एक्सटेंड केलेले होते, तर तेच आपल्याला इथे करायचं आहे. हे रेज ज्यावेळेस आपण बॅकवर्ड असं एक्सटेंड करू त्यावेळेस हे रेज कुठेतरी एका पॉईंटमध्ये मिळणार आहे. त्या केसमध्ये ओ पॉईंट होता, हे रेज जिथे एक्सटेंड प्लेन मिररची गोष्ट करते मी, प्लेन मिररमध्ये ए ऑब्जेक्ट होतं, रेज एक्सटेंड केल्यानंतर ते जिथे मीट करतात त्याला आपण ओ डॅश बोललो होतं, म्हणजे ओची इमेज ओ डॅश असं आपण बोललो होतं. त्याच पद्धतीने ह्या ज्या रेज आहे ह्या बॅकवर्ड साईडला जर आपण एक्सटेंड केला तर एका पॉईंटला मिळणार आहे, त्यामुळे हा पॉईंट कोणता असणार आहे, इंटरसेक्शनचा पॉईंट असणार आहे. ह्या ए पॉईंटची इमेज दॅट इज ए डॅश. त्याच पद्धतीने बी पॉईंट कुठे असणार आहे, बी पॉईंट इथे कुठेतरी असणार आहे, बी डॅश, ए डॅश बी डॅश अशी इमेज मिळणार आहे. त्यानंतर ए बीवरती जे काही पॉईंट्स असेल त्याची इमेजेस इथे करस्पॉन्डिंग पॉईंट्सला त्याची इमेज मिळणार आहे. तर आपल्याला इथे इमेज कुठे मिळाली, ए डॅश बी डॅश ही आपल्याला इमेज मिळालेली आहे. ए हेड आहे त्यामुळे हेड असं आहे, म्हणजे ऑब्जेक्ट असा आहे, इमेज आपल्याला अशी मिळालेली आहे. मग आता याबद्दल आपण काय डिस्क्राईब करू शकतो, पोझिशन कुठे बघा, इमेज जी आहे ती मिररच्या मागे फॉर्म झालेली आहे.
आत्तापर्यंत इमेज नेहमी इथे कुठेतरी फॉर्म होत होती, या साईडलाच फॉर्म होते, आता ती काय झाली बिहाइंड मिरर फॉर्म झालेली आहे. ही एकच केस अशी आहे की ज्याच्यामध्ये इमेज कुठे फॉर्म होते बिहाइंड मिरर, त्यामुळे इथे आपण पोझिशन लिहू शकतो बिहाइंड मिरर. नेचर काय आहे, नेचर कसं आहे, रिअल आहे, इन्व्हर्टेड आहे, व्हर्च्युअल आहे की इरेक्ट आहे. जर इथे तुम्ही बघितलं इमेज जे ॲरो असा होता, ॲरो असाच मिळालेला आहे, म्हणजे काय नेचर काय आहे इरेक्ट. ठीक आहे, सरळ इमेज मिळाली आपल्याला, जसं ऑब्जेक्ट होता तसेच इमेज मिळालेले. तर हे सुद्धा आत्तापर्यंतच्या एकाही केसमध्ये झालेलं नाही. प्रत्येक केसमध्ये आपल्याला इन्व्हर्टेड इमेज मिळतात. ह्या केसमध्येच फक्त आपल्याला इरेक्ट मिळालेलं आहे. इरेक्ट आहे म्हणजे व्हर्च्युअल, तर ऑटोमॅटिकली आपल्याला इथे लिहावंच लागणार आहे. व्हर्च्युअल इमेज का आपण इथे बोलणार आहोत, कारण इथे रेज आर नॉट ॲक्च्युली मीटिंग, रे एकमेकांना मीट करत नाही, दे अपियर टू मीट. आपल्याला असं भास होतं की ते एकमेकांना मीट करत आहे, त्यामुळे ही इमेज असणार आहे व्हर्च्युअल, इरेक्ट अँड व्हर्च्युअल. इरेक्ट अँड व्हर्च्युअल बघा मी बोललेलं आहे, व्हर्च्युअल आणि इरेक्ट नेहमी सोबतच असतात. इमेज इरेक्ट मिळालेली, व्हर्च्युअल मिळालेली आहे. साईज जर तुम्ही बघितली, ऑब्जेक्ट एवढा होता, इमेज एवढी झालेली आहे. साईज वाढलेली आहे, ओरिजिनल साईजपेक्षा जास्त आहे, त्यामुळे इथे आपण लिहू शकतो साईज इज मॅग्निफाईड. साईज इज मॅग्निफाईड. आणि प्रिव्हियस केस जे आपण बघितली ना, त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला इमेज इन्फिनिटीला मिळत होती तिथे आपण मॅग्निफाईड लिहिलेलं, तर मॅग्निफाईडला आपण व्हेरी लार्ज साईजसुद्धा लिहू शकतो, कारण त्याची साईज खूप जास्त मोठी असणार आहे ना. तर प्रिव्हियस केसमध्ये साईजमध्ये तुम्ही मॅग्निफाईड ऑर व्हेरी लार्ज साईज असा सुद्धा मेन्शन करू शकता. ठीक आहे, समजलं इमेज कशी फॉर्म झाली. बघा ही एक डिफरंट केस आपल्याला मिळालेली आहे. आत्तापर्यंत प्रत्येक केसमध्ये इमेज इकडेच मिळत होती, आता इमेज आपल्याला मिळते मिररच्या मागे, बिहाइंड मिरर मिळते. आत्तापर्यंत आपल्याला प्रत्येक केसमध्ये इमेज उलटी मिळत होती, या केसमध्ये आपल्याला इमेज सरळ मिळते, इरेक्ट मिळते. ठीक आहे, आत्तापर्यंतच्या प्रत्येक केसमध्ये आपल्याला रिअल इमेज मिळत होती, इथे इमेज मिळते आपल्याला व्हर्च्युअल, कारण इमेज आहे इरेक्ट. समजल्या 5 केसेस. अजून एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल की जसं जसं आपण डिस्टन्स असं इकडे इकडे ऑब्जेक्ट आपण ठेवत होतो, आता सीच्या पलीकडे ठेवलं, मग सीवर ठेवलं, मग इथे ठेवलं, मग एफवर ठेवलं, मग इकडे ठेवलं, जसं जसं आपण ऑब्जेक्ट राईट साईडला मूव्ह करतोय ना, तशी तशी इमेज जी आहे ना, ती इमेज अशी मूव्ह होते, इमेजची साईज वाढते. आधी इथे छोटी इमेज अशी फॉर्म झालेली, सेकंड केसमध्ये सेंटर ऑफ कर्वेचरला त्याच साईजची इमेज फॉर्म झाली, मग मोठी झाली, मग इन्फिनिटीला अजून मोठी झाली, आणि मग त्यानंतर परत बॅक ती मिररच्या मागे आलेली आहे, मागे येऊन ती सरळ झाली. तर हा एक पॅटर्न आहे, हा पॅटर्नसुद्धा तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, समजलं. आता एक लास्ट केस राहिलेली आहे की ज्यावेळेस ऑब्जेक्ट जो आहे हा ऑब्जेक्ट इन्फिनिटीला असेल, म्हणजे मिररपासून खूप जास्त अंतरावरती ज्यावेळेस ऑब्जेक्ट असेल त्यावेळेस त्याची इमेज कशी फॉर्म होणार हे आपल्याला बघायचं आहे. लास्ट केस वेन ऑब्जेक्ट इज ॲट इन्फिनिटी, ऑब्जेक्ट इन्फायनाईट डिस्टन्सवरती जर असेल मग त्या केसमध्ये कॉन्केव्ह मिररमध्ये त्याची इमेज कशी फॉर्म होते ते आपल्याला बघायचं आहे. ऑब्जेक्ट इन्फायनाईट डिस्टन्सवरती, इन्फिनिटी म्हणजे काय मला सुद्धा माहिती नाही की ऑब्जेक्ट कुठे आहे, त्यामुळे इथे ज्यावेळेस आपण आता रे डायग्राम ड्रॉ करणार त्यावेळेस आपल्याला ऑब्जेक्ट दाखवण्याची गरज नाही, बिकॉज ऑब्जेक्ट इन्फायनाईट डिस्टन्सवरती ऑब्जेक्ट कुठे ठेवलं हे मला सुद्धा माहिती नाही, त्यामुळे ए बी जो आपण ॲरो दाखवत होतो तो इथे आपल्याला दाखवायचं नाही. मग आपण रे डायग्राम कशी ड्रॉ करणार, यासाठी आपल्याला काय यूज करायचं आहे, आपण आत्ता बोललेलो की पॅरलल रेज ज्या असतात किंवा पॅरलल लाईन ज्या असतात त्या एकमेकांना मीट करत नाही, इंटरसेक्ट करत नाही, बट आपण असं कन्सिडर करू शकतो की ह्या पॅरलल लाईन्स एकमेकांना किंवा पॅरलल रेज एकमेकांना इन्फिनिटीवरती मीट करतात, दे मीट ॲट इन्फिनिटी. ठीक आहे, इन्फायनाईट पॉईंटवरती, की असा पॉईंट आपल्याला माहितीच नाही किंवा कोणी तो पॉईंट बघितलेला सुद्धा नाही की जिथे जाऊन या पॅरलल लाईन मीट करतात. त्यामुळे आपण असं कन्सिडर करू शकतो की इन्फायनाईट डिस्टन्सवरनं येणारे जे रेज असतील, नीट समजून घ्या, इन्फायनाईट डिस्टन्सवरून येणारे जे रेज असतील ते रेज असणार आहे पॅरलल, असं आपण कन्सिडर करू शकतो. परत एकदा सांगते, आपण असं कन्सिडर करतो की पॅरलल लाईन विल मीट इच अदर ॲट इन्फायनाईट डिस्टन्स, इन्फायनाईट डिस्टन्सवरती पॅरलल लाईन एकमेकांना मीट करणार आहे. आपल्याला माहिती नाही की ह्या कुठे मीट करणार, बिकॉज दॅट डिस्टन्स इज इन्फायनाईट. ठीक आहे, मग यामुळे यासाठी याच आधारावरती आपण असं कन्सिडर करू शकतो की इन्फायनाईट डिस्टन्सवरून येणारे जे रेज असतील ते रेज पॅरलल असतील, असं आपण कन्सिडर करू शकतो. त्यामुळे इथे आपण जे इन्सिडेंट रे कन्सिडर करणार आहोत हे इन्सिडेंट रे इन्फायनाईट डिस्टन्सवरती ऑब्जेक्ट आहे, तिथून इन्सिडेंट रेज येत आहे, इन्फायनाईट डिस्टन्स आहे, त्यामुळे जे इन्सिडेंट रेज आहे ते रेज पॅरलल आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. त्यामुळे इथे आपण जे रेज दाखवणार आहोत इथे कुठेतरी लांब ऑब्जेक्ट असणार आहे, त्याच्यापासून इन्सिडेंट रेज येत आहे, हे रेज असे पॅरलल आहे असं आपण दाखवू शकतो. ठीक आहे, रेज पॅरलल आहे प्रिन्सिपल ॲक्सिसला, त्यामुळे आफ्टर रिफ्लेक्शन हे कुठून पास होणार आहे, हे रेज पास होतील फोकसमधून. तर फर्स्ट रे असा रिफ्लेक्ट होऊन पास होणार आहे, सेकंड रे सुद्धा असा रिफ्लेक्ट होऊन पास होणार आहे, इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे. ठीक आहे, समजलं. आता आपण बघितलेलं इमेज कुठे फॉर्म होतं, जिथे कुठे हे दोन रेज इंटरसेक्ट करतात, रिफ्लेक्टेड रेज जिथे कुठे मीट करतात त्या पॉईंटला इमेज फॉर्म होते. इथे जर तुम्ही बघितलं तर हे इथे इंटरसेक्ट करत आहे फोकसवरती, बरोबर, कारण ते फोकसमधून पास होत आहे, म्हणजे इमेज कुठे फॉर्म होते, एफ या पॉईंटवरती इमेज फॉर्म होते, फोकसवरती इमेज फॉर्म होते. त्यामुळे इथे आपण काय लिहू शकतो,
पोझिशन समजलं. हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ह्या पॅरलल लाईन्स आपण का कन्सिडर केला त्यासाठी तुम्ही रिझन देऊ शकता. वी नो we consider parallel lines meet each other at infinite distance, therefore the rays coming from infinite distance can be treated as parallel. त्यामुळे आपण इन्फायनाइट डिस्टन्सवरून येणारे रेस पॅरलल आहे असं कन्सिडर करू शकतो. म्हणून आपण इकडे कुठेतरी ऑब्जेक्ट आहे तिथून असे 2 रेस कन्सिडर केले, पॅरलल रेस आलेले आहे. अगेन आपण बघितले पॅरलल रेज आहे. पॅरलल कशाला आहे? प्रिन्सिपल ॲक्सिसला आहे. प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असणारे फोकसमधून पास होता, रूल नंबर 1. त्यामुळे हे इथे पास होतील. इंटरसेक्ट कुठे होता? फोकसवरती इंटरसेक्ट होता, म्हणजे ऑब्जेक्टची इमेज कुठे फॉर्म होते? ॲट पॉईंट एफ. त्यामुळे पोझिशन आपण लिहू शकतो ॲट पॉईंट एफ किंवा ॲट फोकस. ठीक आहे. नेचर कसं असणार आहे? आता इमेज इथे फॉर्म झालेली आहे. नेचर म्हणजे आपल्याला लिहायचं आहे रिअल आहे, इन्व्हर्टेड आहे, व्हर्च्युअल आहे का इरेक्ट आहे. इथे जर तुम्ही बघितलं ही इमेज कशी फॉर्म झालेली आहे? पॉईंटच्या फॉर्ममध्ये इमेज फॉर्म झालेली आहे. एका पॉईंटला ते मीट करताय, म्हणजे इमेज कुठे फॉर्म झाली? पॉईंटच्या फॉर्ममध्ये फॉर्म झाले. त्यामुळे साईज आपण लिहू पॉईंट साईज. इमेज कशी फॉर्म झालेली आहे? पॉईंट साईज. ठीक आहे. आता पॉईंट आहे, मग पॉईंटचं नेचर कसं असणार आहे? रिअल असणार आहे, इन्व्हर्टेड, व्हर्च्युअल का इरेक्ट असणार आहे? तर इथे जर तुम्ही बघितलं इथे काय ट्रिक यूज करायची? रेस जे आहे रेस ॲक्च्युअलमध्ये मीट करताय ना, रेस ॲक्च्युअलमध्ये मीट करता, रेस ॲक्च्युअलमध्ये मीट करता म्हणजे इमेज कशी असणार आहे? रिअल. ॲक्च्युअली मीटिंग रेस, देअरफॉर इमेज इज रिअल. रिअल आहे म्हणजे बाय डिफॉल्ट ती काय असणार आहे? इन्व्हर्टेड. त्यामुळे नेचर ऑफ इमेज असणार आहे रिअल अँड इन्व्हर्टेड. ठीक आहे, समजलं? ओके. 6 केसेस आपण कन्सिडर केलेल्या. 6 केसेससाठी आपण ह्या 3 रूलचा यूज केला. फर्स्ट रूल तर आपण प्रत्येक केसमध्ये घेतलेलाच आहे. सेकंड रूल सुद्धा मोस्ट ऑफ द केसेसमध्ये घेतलेला आहे. काही केसेसमध्ये आपण थर्ड रूलचा यूज केलेला आहे. ओके. पॅटर्न लक्षात घ्या. ऑब्जेक्ट जसा पुढे येतोय तशी इमेज जी आहे ती अशी मागे मागे जाते आणि मोठी होते. प्रत्येक केसमध्ये म्हणजे मिराच्या ह्यापर्यंत F to P मध्ये जो आपण ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट होतो त्यावेळेस आपल्याला थोडी डिफरंट केस मिळाले. बाकीच्या केसेससाठी आपल्याला नेहमी इमेज जी मिळाली ती उलटी मिळालेली आहे. ठीक आहे. इन्व्हर्टेड इमेज आपल्याला मिळाले, रिअल असणार आहे. फक्त या केसमध्ये ज्यावेळेस इमेज इथे ज्यावेळेस ऑब्जेक्ट इथे असणार त्या केसमध्ये आपल्याला इमेज बिहाइंड मिरर मिळालेली आहे, रिअल मिळालेली आहे आणि उभी मिळालेली आहे. ओके. आणि इन्फिनिटीसाठी तर आपल्याला पॉईंट साईजची इमेज मिळते. ओके. आता आपण बघणार आहोत फॉर कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्व्हेक्स मिररसाठी इमेज फॉर्मेशन कसं होतं? कॉन्व्हेक्ससाठी अगदी सोपं आहे, कारण कॉन्व्हेक्ससाठी आपल्याला असे डिफरंट कॉम्बिनेशन डिफरंट केसेस घेण्याची गरज नाही आहे.